हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मसाले भात। तर मी हा 2 कप जिनी कोलम धुवून घेतलेला आहे, पाणी निथळत ठेवलेले आहे। काही वेजेस घेतलेले आहे, बीन्स घेतलेला आहे, कॉर्न्स घेतलेले आहे, वाटाणा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे। तर चला तर सुरुवात करूया। मी एक मोठा चमचा तेल घालत आहे। तेल चांगले तापून देऊया। त्यात घालूया अर्धा चमचा जिरे, अख्खे जिरे घातले आहेत फोडणीसाठी। त्यामध्ये घालणार आहोत एक तेजपत्ता, एक दालचिनी, 5-6 काळी मिरी घेतलेली आहे, 2 वेलची घेतलेली आहे, हेही घालून घेऊया। याने आपल्या भाताला चांगला फ्लेवर येतो। आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तोही घालून घेऊया। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे। यामध्ये आले लसूण, हिरवी मिरची, 3 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं आणि 10-15 लसूण पाकळ्या घेतलेले आहे। याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। चांगले परतवून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालत आहोत। मसाल्यामध्ये हा काश्मीरी लाल मिर्च, जिरा पावडर आणि गरम मसाला हे घालत आहोत। हे मसाले परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो करूया। आता यामध्ये काही वेजेस घालत आहोत। हे बीन्स, कॉर्न्स, वाटाणा, फ्लावर आणि गाजर। यामध्ये घालून घेऊया। चांगले परतून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला परतायचे आहे। आता यामध्ये आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे, तो घालून घेऊया। चांगले परतून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी मसाले सर्व मिक्स केलेले आहे। तांदूळ चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 1.5 ग्लास गरम पाणी घालत आहोत। मी इकडे उकळण्यासाठी ठेवलेले आहे। हे पाणी घालून घेऊया। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा रस,
आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता याला झाकून मोठी उकळ येऊन देऊया आणि लो फ्लेमवर शिजवून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला भात झालेला आहे. बघितले, भात झालेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेले आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. मिक्स करूया. आपला भात तयार झालेला आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला भात शिजलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारचा आपला मोकळा भात झालेला आहे. आता आपण सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व केलेला आहे. सुंदरसा राईस झालेला आहे. आपला मसाले भात तयार झालेला आहे. बघू शकता आपण, खूप सुंदर दिसत आहे आणि सुवासही खूप सुंदर येत आहे. अशा प्रकारचा मी राईस बनवलेला आहे. खूप मोकळा झालेला आहे आणि सुगंधही छान येत आहे. अशा प्रकारचा मी राईस बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी LTB किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.